जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, चैतन्य आत्मन हे चॅनल आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 194, वार आहे सोमवार व तारीख 13 जुलै 2026। या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून सुरुवात करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करी त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने
प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सिद्ध लक्षण या 10व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 30 या अंकानंतर मुख्य देव तो कवन या शब्दांनी 31वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. मुख्य देव तो कवन, भक्तांचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखना सत्याची धरावी. आपुल्या देवास ओळखावे, मग मी कोण हे पहावे. संग त्यागून राहावे वस्तु रूप. तोडावा बंधनाचा संशय, करावा मोक्षाचा निश्चय. पहावा भूतांचा अन्वय व्यतिरेकेंसी. पूर्व पक्षेंसी सिद्धांत, पहावा प्रकृतीचा अंत. मग पावावा निवांत निश्चय देवाचा. देहाचे नियोगे संशयो, करी समाधानाचा क्षयो. चळो नेदावा निश्चयो आत्मत्वाचा. सिद्ध असता आत्मज्ञान, संदेह वाढवी देहाभिमान. या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे. आठवता देह बुद्धी पुढे विवेकाची शुद्धी. या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्ष स्त्रीची. अहमात्मा हे कधीची विसरो नये. निरोपिले निश्चयाचे लक्षण, परी हे न कळे सत्संगे विन. संतांसी गेलिया शरण, संशयो तुटती. आता असो हे बोलणे, ऐका सिद्धांची लक्षणे. मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ वाचणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 31 या अंकाने मुख्य देव कोणता या प्रश्नाने आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. मुख्य देव कोणता, भक्ताचे लक्षण काय, त्याचा विचार करताना असत्य टाकून देऊन सत्याचा शोध घेत जावे. सत्याची खुणगाठ मनात ठेवावी. आधी आपण जो देव मुख्य परमात्मा मानला असेल त्याचे सत्य स्वरूप ओळखावे. मग मी कोण हे पहावे. आणि हे सर्व करीत असता मीपणाचा संग टाकून देवरूप ब्रह्मरूप होऊन राहावे. बंधन झाल्याचा संशय पडला आहे तो काढून टाकावा. मी मुक्त आहे
असा निश्चय करावा. मी बद्ध हा संशय टाकून मी मुक्त हा निश्चय करावा. अन्वय व्यतिरेकाने उभारणी संहारणीचा विचार करून भूते नाशवंत कशी आहेत ते पहावे. अष्टधा प्रकृतीचा पूर्व पक्षाचा निराश करून त्रिगुण पंचभूतातीत देव ओळखून तोच मी असा निश्चय निवांत करावा. देहाच्या अभिमानामुळे नाना संशय उत्पन्न होतात व ते समाधानाचा नाश करतात. म्हणून मी आत्मा आहे अशा आत्मबुद्धीचा निश्चय ढळू देऊ नये. आपल्या आत्मत्वाचा निश्चय करावा. आत्मज्ञान हे मूळचेच सिद्ध असता देहाभिमानामुळे संशय वाढतो. म्हणून मी आत्मा आहे अशा निश्चयाने समाधान राखावे. आत्मज्ञान स्वतः सिद्ध आहे. संशयाचे मेघ ओसरले की निश्चयाची बुद्धी बळावते. देह मी अशा वृत्तीची देह बुद्धीची आठवण झाली की आत्मानात्म विवेक करण्याचे भान राहत नाही आणि म्हणून मी आत्मा आहे अशी भावना बळकट धरावी. मी आत्मा आहे अशी निश्चयात्मक बुद्धी हीच मोक्ष लक्ष्मीची स्थिती आहे. अहम आत्मा मी आत्मा आहे हे कधीही विसरू नये. निश्चयाचे लक्षण हे सांगितले, पण हे संत संगती वाचून करणार नाही. संतांच शरण गेले म्हणजे सर्व संशय नाहीसे होतात. अहम आत्मा हे कधीच विसरू नये व संशय तुटण्यासाठी सत्संग धरावा. आता हे बोलणे असो. सिद्धांची लक्षणे ऐका. निःसंदेहपणा संशयरहित ज्ञान हेच सिद्धाचे मुख्य लक्षण होय. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून ग्रंथ श्रवणाच्या या भागाला हजेरी लावली. अगदी मन लावून हे ग्रंथ श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना आमचे अनेक अनेक धन्यवाद. आपणा सर्वांस आमचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.